तुम्ही जसं मगाशी मला म्हटलात, की लोकं त्याच्यामध्ये स्पेलिंग ॲड करून आपलं कुळ व्यवस्थित करू हं, शकतील का? हं. तर त्याच्यात आता काय नवीन ट्रेंड आलाय, की सिझरिंग करून घ्यायचं. हां. वेळेच्या आधी मूल जन्माला घालायचं. कारण की ती तिथी, वार काय त्यांना 24 बर्थ 6 बर्थ असेल तर करेक्ट. त्यानुसार. ॲक्चुअली खरं तर तसं नाही झालं पाहिजे. नॅचरल बेबी जन्माला येऊ द्या. हं, कारण 2026च्या काळामध्ये आत्ताच्या असं आहे सगळ्यात जास्त 3 मेजर प्रॉब्लेम आहेत. हं, लोकं डिप्रेशनमध्ये आहेत. हां, एन्झायटीच्या गोळ्या त्यांना चालू आहेत. बरं, भ्रमित लोकं जास्त झाली आहेत. हां. तिसरी गोष्ट अशी आहे की डायव्होर्सचे प्रकार आणि सिंगल मदर त्याच्यामुळे हो. राहिलेली आहे. मग सिंगल मदर कमी वयोगटातल्या मुली आहेत, त्यामुळे सेकंड मॅरेजला रेफरन्स जास्त करतात. हं. त्यामुळे हे सगळं कुळ बाधित होतं. म्हणजे हे जे बघा, कलियुगाचा चाललेला कल जो आहे, त्यामुळं कुळाचा यांनी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. ओके. मुलगी पण तेवढीच कमावतीये आणि मुलगा पण तेवढाच कमावतोय. त्यामुळं इगोमुळे काय झालेलं आहे, की एक स्वतःमध्ये स्टँड निर्माण झालेला आहे. सक्षम झालेल्या आहेत मुली. स्वतःचा निर्णय ठामपणे घेण्याची हां, क्षमता आहे. ती खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याच्याबरोबर ही वाईट गोष्ट पण. मग चांगल्याबरोबर हां. वाईट येतं तर ते असंही. ओके. आणि एकदा कन्सल्टेशन करून बघा. हं. जसं आपण ज्योतिष न्यूमरोलॉजी करतो, तसं एकदा कुळाचं कन्सल्टेशन काय 100% सॅटिस्फॅक्शन यांचं होणार आहे.